हॅलो एव्हरीवन. तर आज अचानक प्लॅन ठरला चला शिर्डीला जाऊया. मग लगेच बॅग वगैरे पॅक केली आणि निघालो शिर्डीला जाण्यासाठी. आणि आज आम्ही तिघंच चाललो होतो क्योंकि हम 3 लोग ही बहुत काफ़ी आहे. त्याच्यानंतर जिकडनं आम्हाला बस पिकअप करणार होती तर त्या लोकेशनवरती पोचलो. आम्हाला वाटलं होतं की आम्हाला लेट झाला असेल, बट नाही, आम्ही बसच्या पहिलेच पोचलो होतो. पण खूप वाट बघितली, पण बस काही याचं नावच घेत नव्हती. 2 तासानंतर फायनली आमची बस आली. एवढं वाट बघितल्यानंतर त्यानंतर मग आम्ही बसमध्ये वगैरे बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला होता. आणि मी ते एवढे एक्सायटेड होते ना की कधी मी शिर्डीला पोचते, कधी बाबांचं दर्शन होतं, कारण का इतक्या वर्षानंतर आज मी चालले होते. त्याच्यानंतर आम्ही शिर्डीला पोचलो होते आणि तिकडे मग आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे झालो, थोडं रेस्ट वगैरे केलं आधी. त्याच्यानंतर मग आम्हाला लगेच दर्शनासाठी जायचं होतं. मग लगेच आम्ही रेडी वगैरे झालो आणि मग भूकसुद्धा लागली होती. मग सकाळी थोडंसं नाश्ता वगैरे केला नॉर्मल आणि मग लगेच निघालो दर्शनाला जायसाठी, कारण का तिकडे किती वेळ लागेल, किती तास लागतील माहिती नव्हतं. त्याच्यानंतर आणि आतमध्ये पहिली गोष्ट फोन अलाउड नव्हता, म्हणून आम्हाला फोनसुद्धा आतमध्ये घेऊन जाता आला नाही आहे, कारण का त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे घेता नाही आल्या. त्याच्यानंतर मग फोन आम्ही सुद्धा बाहेरच ठेवून लॉकरमध्ये गेलो. पण दर्शन आमचं खूप छान झालं, मन प्रसन्न झालं. मी तेवढ्या वर्षांनी गेली होती, मला तर खूप भारी वाटलं. त्याच्यानंतर आम्हाला लगेच रात्री घरी यायचं होतं. त्यासाठी मग आम्ही पटकन दर्शन वगैरे घेतलं, जेवलं वगैरे आणि मग लगेच आम्ही निघालो घरच्या प्रवासासाठी. तर असा होता आमचा शिर्डीचा दिवस. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.